वतीनं इथं आयोजित केले आणि त्या निमित्ताने डॉक्टर मोहन मोमाज मला एक 8 दिवसाच्या पाठीमागं फोन केले की म्हणाले, सर एक फंक्शन ठेवणार आहे आणि एक तुम्ही 4 गोष्टी बोलशीला का? मी म्हटलं कसल्या बोलायच्या? काय नेऊन लॉक करायचं, हाऊ टू लॉक. ठीक आहे, हसतो येऊन म्हणतो. म्हणून आज हा कार्यक्रम सुरुवात करायच्या अगोदर एक 4 गोष्टी बोलायच्या अगोदर मी लायन्स क्लबचे मेन अध्यक्ष शहा सर, मोहन शहा सर, फर्स्ट टाइमच त्यांचं आमची आज राऊत शहा, सॉरी काय त्यांना आज फर्स्ट टाइमच बघितलं, फर्स्ट टाइमच आज त्यांना हे करतोय. आणि मोहन सर, नंतर सरडे सर, मिंचे सर आणि इतर सगळे मेंबर जे लायन्स क्लबचे आहेत त्यांनी मला 4 गोष्टी बोलायसाठी बोलवल्याबद्दल मी मनापासून आभार मानतो. लायन्स क्लबबद्दल एवढी काय मला माहिती नाही, पण 4 गोष्टी थोड्या आठवतात की लायन्स क्लब हा 1917 मध्ये अमेरिकेमध्ये फर्स्ट टाइम स्थापना झाला, 1956 साली भारत देशामध्ये स्थापना झाला आणि 1998 साली उगारमध्ये स्थापना झाला. आज हा 26 वर्षाचा स्थापित आज इथं शिरगुप्पीमध्ये 26 वर्षानंतर मला इथं बोलवून हाच तुमचा लायन्स क्लबचा जो 26व्या वर्षाचा हा पदार्पण दिन आहे आणि त्याच्या निमित्तानं मला बोलून 4 गोष्टी बोलल्याबद्दल मी सर्वांचं मनापासून आभार मानतो. आता ह्या गोष्टीची सुरुवात मी सिद्धेश्वर महाराजांना स्मरण आणि त्यांना पूज्य मानून हे 4 गोष्टी बोलायला मी तुमच्याकडून परमिशन घेतो. कारण सिद्धेश्वर महाराज आमच्यासाठी पूज्य आहेत. आतापर्यंत त्यांना पूज्य मानूनच आपण जी सुरुवात केलेली आहे. आज म्हणून एका साधा गावाला आम्ही सुई घेऊन आलो, सिरेंज किती 2 रुपयाची आताची रेट आहे, तेव्हा 50 पैशाला येत होती. त्या सिरेंजवरनं आज आम्ही एक मोठं प्रोजेक्ट माझ्या पार्टनर म्हणजे पत्नीच्या सपोर्टनं ते आयुर्वेदिक MD आहेत संहितामध्ये आणि दोघांचं आम्ही ॲक्च्युली आमचं शिक्षण सर म्हटले की मांजरीमध्ये प्रायमरी स्कूल झाले आणि नंतर हायस्कूल ह्याला झाले निडसोशीला. परंतु माझं स्कूलची जर हिस्ट्री बघितला तर मी हसशीला, फारच हसशीला आणि हसण्यासाठीच मी बोलणार आहे. कारण माझं 2री पर्यंत शाळा झाली मराठी मीडियम, वडील टीचर, गाव बदलले. 3री ते 6वी झाली कन्नड मीडियम. मग म्हटले बघ बाबा शिकलास तर शिक, नाहीतर काय होते ते बघूया. आहे घाटलं शाळेत नेऊन टाकलं, संपला विषय. काय पहिल्याची शाळा तुम्हाला माहीत आहे, बसायला सारवाला शेण आणून द्यायचं, अंगणातल्या सगळ्या गोळा करायचं, काड्या स्वच्छ करायचं, शाळेत बसायचं, मास्तर यायचं, शिकवायचं आपलं सर. 6वी नंतर कन्नड मीडियम सोडले, मराठी मीडियमला घातल्या आणि 10वी पर्यंत शिक्षण मराठी मीडियम झालं. आता काय करायचं म्हटलं 12वीला 11वीला म्हटलं इंग्लिश मीडियम. अशा शिक्षणातल्या खेड्यामध्ये जाऊन आम्ही एक ह्यातून मिळवलं काय, आमचं टॅलेंट जे असतंय हे टॅलेंट कधी आपल्यामधून जात नसतं आणि टॅलेंटालाच आम्ही विश्वास जास्त ठेवला आणि टॅलेंटवरच आज आम्ही ह्या स्टेजला पोचलेला आहे. आणि त्याला मेन कारण म्हणजे आमची पत्नी, ज्याला मला प्रत्येक गोष्टीला मोटिवेट करत गेली आणि ह्या स्टेजला आपण पोचलो. तर मग भूमाज सरांनी ह्या गोष्टी सगळ्या माझ्या शॉर्टकटमध्ये सांगितल्या की शिक्षणाची कथा माझी अशी आहे. अलग ह्यातून माझा अनुभव भरपूर मोठा आला. बरोबर आहे, अनुभवता माणूस जो होतो तो खरा शाणा होतो. बरोबर आहे. आणि जो पुस्तक वाचून फक्त होतो ते कम्फर्टमध्येच काम करतो आणि अनुभव घेऊन जो पुस्तक वाचून बाहेर पडतो ते कम्फर्ट झोनच्या बाहेरच जातो आणि ते असे मोठे शहासारखे होतात. आलं का लक्षात? म्हणून सांगायचे कसे असतात, एक तात्पर्य म्हणजे हाऊ टू लॉक. त्याच्यावर मला 2 मिनिट मीच हसलो. उमा सरांनी मला हाऊ टू लॉक कशासाठी बोलायला लावलं असतील. म्हटलं मॅडमला आलं घरी, उमा सरांनी मला लेक्चर द्यायला सांगितलंय की हाऊ टू लॉक, याच्यावर काय करायचं, काय जाऊन हसवायचं. आम्ही डॉक्टर आहे, बरोबर आहे, बोलतो, कॉमेडी करतो, सगळ्यांच्या बरोबर हसत खेळत असतो, पण पर्टिक्युलर जाऊन पेशंट आता सगळे लायन्स क्लबचे मेंबर येणार, त्यांना काय म्हणून हसवायचं. ठीक आहे म्हटलं, काय टेन्शन नाही आहे, 4 गोष्टी आपल्या प्रकृतीबद्दल सांगूया आणि आपण त्याच्यानुसार एक थोडा आयडिया येतील आणि त्या आयडियातूनच ते हसायला लागतील. बरोबर आहे. तर जीवनामध्ये सर्वात मोठा विषय कुठं सुरू होतो म्हणजे आत्ताच्या ह्या कलियुगामध्ये आपण जे आहोत ते सगळे प्रकृतीसाठीच विचार करतो. बरोबर आहे. आणि प्रकृती ही जेव्हा विचार करायला कधी सोडते, तुम्ही जेव्हा हसता. बरोबर आहे. हसणे हे देवानं एकाच प्राण्याला दिलेलं आहे.
म्हैस कधी हसतेलं बघितलंय का? नाही. कुत्रं कधी हसत्याला बघितलंय? नाही. मांजर कधी हसत्याला बघितलंय का घरी? हसत मांजर कधी इकडे तिकडे फिरत्याला बघितलंय? नाहीये. पण कुठल्याच प्राण्याला देवाने ही हसमुख क्रिया दिलेली नाही आहे. फक्त एकाच प्राण्याला दिलेली आहे, ती म्हणजे मनुष्य. मनुष्यानं हसलंच पाहिजे. हसणं हे जीवनामध्ये आपल्याला कित्येक गोष्टी विसरायला मदत करत असतं. माणूस उठल्यापासून झोपेपर्यंत जे काही गोष्टी असतात ते नियोजनबद्ध असतात. त्यामध्ये हसण्याचा विचारच कधी त्यांना येत नाही आणि हसणंच विसरून जातात. म्हणून देवाने ही मनुष्याला एकच हसणे क्रिया दिलेली आहे. भावना म्हणतो आपण. प्रत्येक गोष्टीमध्ये एक भावना असते. फील एक भावना आहे. विचार ही एक भावना आहे. विचार करून माणूस जे आतमध्ये एक एक गोष्टीचा परत परत विचार करतो, त्या पण भावना आहेत. माणूस स्ट्रेसमध्ये असतो, तणाव असतो, ह्या पण भावना आहेत. प्रत्येक फील जे माणसामध्ये येते मनापासून तयार होतात, त्या सगळ्या भावना आहेत. आणि भावनेतून हा एक दुसरा एक हास्य म्हणजे एक हसमुख राहणे. हसणं असं इझिली येत नाही. कोण बी हस म्हटलं हसशीला का तुम्ही? हसणारच नाही का? हसायसाठी मनाला कसं असते, फील आली पाहिजे. मनापासून हसणं वेगळं आणि चेहऱ्यावर फक्त हसणं वेगळं. म्हणून डॉक्टर हा एक जोकरमध्ये जातो. कशामध्ये जातो? जोकर. सर्कसमध्ये जोकर असतो ना, काय त्याची सुखदुःख त्याला गिळावं लागतात. परंतु जेव्हा पेशंट येतात, जेव्हा कुठल्या लोकांचा संपर्क येते, त्याला हसावंच लागतं. म्हणून हसणं एवढं सोपं नाही आहे. ठीक आहे. म्हणून हसण्यासाठी आपण त्याचा फायदा काय आहे हे महत्वाचा विषय. हसण्यामध्ये 7 फायदे असतात. एक पहिला म्हणजे तणाव. तुमचा जर तणावमुक्त व्हायचं असेल तर हसणं हे तुमचे हार्मोनचे जे बॅलन्स असते, हार्मोन जे आपल्या शरीरामध्ये सिगरेट होत असतात, हार्मोन आपले प्रमाणामध्ये चालत असतात. हसल्यामुळे कित्येक हार्मोन्स आपले कमी होतात. जर हसत राहिला तर तुमचं तणावमुक्त जीवनामध्ये हार्मोनचं काम असतं. तर हे हार्मोन कसे काम करतात तर तुम्ही म्हणता, हार्मोन आपल्या शरीरामध्ये हसल्यामुळे 10 मिनिट आपले शरीर शांत होते. आणि शांत झाल्यामुळे जे हार्मोन आपल्या तणावामध्ये वाढत असतात ते कमी होत जातात. आणि त्यामुळे तुमचं कित्येक प्रमाणात स्ट्रेस कमी होऊन जातो. म्हणून तणावमुक्त जीवन जगायचं जर असेल तर तुम्हाला हसणं फार गरजेचं आहे. दुसरं, जे तुम्हाला जठरसाठी काम करणारी पचनक्रिया, जीवनामध्ये आपण जर हसत राहिलो तर पचनक्रिया ही माणसाची सरळ आणि सोपी पडते. पचन आणि श्वसन हे लिव्हरचं तुमच्या हसण्याला संबंधित असतं. माणूस जेव्हा हसतो तर त्याचा तणाव कमी होतो, त्याचा स्ट्रेस कमी होतो. आणि त्याच्यामुळे हसल्यामुळं तुमची जठरची आणि आतड्याची जे मांसपेशी आहे आणि त्याची पचनक्रिया आहे ही ती वाढते. कशी वाढते म्हटल्यानंतर, जेव्हा आपलं लिव्हर असते हे सगळ्याचा बाप आहे. आपल्या शरीरामध्ये लिव्हर हे पचनक्रिया आणि श्वसनक्रिया करत असतो. आणि पचन झालेलं अन्न जेव्हा श्वसन होते ते चरबीच्या रूपांतरात होत असते. ते आपल्या शरीरात चरबी 4 प्रकारचे असतात. एचडीएल असते, एलडीएल असते, ट्रायग्लिसराईड असते, कोलेस्ट्रॉल असते. अशा प्रकारच्या 4 चरबी असतात. त्या चरबीमध्ये विषारी चरबी असते, ती आपल्या शरीराला घातक असते. जेव्हा हे तणावमुक्त जीवन जर जगला नसेला आणि विचारामध्ये फक्त विचारातच राहिला, तुमची पचन श्वसन क्रिया जर स्लो झाली, तेव्हा विषारी चरबी हा पांढऱ्या पेशी जेव्हा खातात त्याचं घुटळीत रूपांतर होते. आणि जेव्हा घुटळी आतमध्ये डेव्हलप व्हायला सुरू होते त्याला आपण क्लॉट म्हणतो. आणि क्लॉट काय करतं, तुमचं येणारं प्रेशर हृदयावर वाढवतंय, येऊन जाणारं प्रेशर हृदयावर वाढवतंय. येणाऱ्या प्रेशरला आपण वरची बीपी म्हणतो आणि येऊन जाणाऱ्या प्रेशरला खालची बीपी म्हणतो. जेव्हा प्रेशर असंच तणावमुक्त तुम्ही नाही केला आणि कंटिन्युअस लोड तसाच राहिला, तो ब्लॉक निसटून ब्लॉक हार्टमध्ये अडकतो, त्याला हार्ट अटॅक म्हणतो. आणि मेंदूमध्ये अडकल्यानंतर त्याला स्ट्रोक म्हणतो. हे सिंपल तुम्हाला फिजिओलॉजी सांगितली की आपल्याला हसण्यामुळे कमी होते. हसण्यामुळे आपली पचनक्रिया श्वसनक्रिया वाढते. अन्न पचन जर झालं तर श्वसन होते, लिव्हर स्ट्रॉंग होते. हे लहान आतड्याचं काम. मोठं आतडं पण असंच काम करतंय. तुमची पचनक्रिया वाढवायचं जर असेल तर हसणं हे शरीराला फार गरजेचं आहे. तिसरं, तुमचं ब्रेन, मेंदू हा सर्वात, तुम्ही म्हणशील हाऊ टू डेव्हलप द ब्रेन, एनी कॅन आन्सर मी. मेंदू कसं डेव्हलप झाला, कोण आन्सर करू शकता? विचारात पडते माणूस.
साध्या माणसाला जर विचारलं तू कुठून आलास तर म्हणणार उभारून आलो. पृथ्वीवर कुठून आलास हा मग विचार करतो. चायला पृथ्वीवर कुठून आलो, कोण जन्म दिला असेल, काय झालं, आई बाबाबद्दल विचारच करतोय 10 मिनिटं. मग 15-20 मिनिटं गेल्यानंतर सर आमच्या आई बाबा जन्म दिला घ्यावं तिथून आलोय म्हणतोय. म्हणजे कुठून आला हे विचार करण्यासाठी माणसाला 15 मिनिट लागतात. म्हणून आपल्याला जे काही आता हाऊ टू डेव्हलप द ब्रेन ह्याचा आन्सर कसा असेल तुमच्याकडे. आपल्याकडे पंचमहाभूती पंचेंद्रिय सप्तधातूमध्ये ही बॉडी क्रिया करत असते आणि सर्वात महत्वाची क्रिया करण्यासाठी आपल्याला लागणार ऑक्सिजन असतं. आईच्या गर्भधारणेमध्ये जेव्हा बाळा गर्भ 13व्या दिवशी ते 15व्या दिवशी गर्भधारणेमध्ये आरबीसी डेव्हलप होतात आणि 7व्या ते 8व्या आठवड्यात बाळाचे ठोके आपल्याला सोनोग्राफीमध्ये किंवा याच्यामध्ये आपल्याला जाणून घेतात. म्हणून पूर्वीच्या बायका काय म्हणायचं, 3ऱ्या महिन्यात सोनोग्राफी कर ग, एवढ्या लवकर कशाला करायचं, डॉक्टरला काही समजत नाही, गोळ्या देऊन मारून टाकेल. अलग लक्षात पूर्वी म्हणायचे, अलग लक्षात. पण 3ऱ्या महिन्यात हार्टबीट तयार होतात आणि जेव्हा बाळ डिलिव्हरी होते बाळ हसत येते का रडत येते, बाळ हसत येते का रडत येते, रडत येते. रडत आल्यानंतर आई तिची काय करते, बाळाला पहिला थोपटते. थोपटल्यावर ते बाळ शांत होते. त्याच टायमाला तुमची मोटार सिस्टीम डेव्हलप होते. इज इट राईट. आणि बाळाला जेव्हा ती आवाजाला बोलवायला चालू करते, खुळखुळा घेऊन बोलवते, चिटल्या मारून बोलवते, तेव्हा ते बाळाला सेन्स होते की मला कोण तर बोलवालंय. तेव्हा काय करते बाळ, असं असं बघायला करते किंवा आवाजाकडे लक्ष, तेव्हा तुमची सेन्सर सिस्टीम डेव्हलप होते. बरोबर आहे. हेच बाळ जेव्हा 6व्या महिन्यात 7व्या महिन्यात 8व्या महिन्यात येते तेव्हा आई त्याला सांगते हे तुझे बाबा, हे तुझे काका, हे तुझे मामा, हे तुझा भाऊ. तेव्हा ती काय करते बाळ, तिकडे दृष्टीत बघते कोण बाबा आहे. ते बाबाचं चित्र मेंदूत फिट करते, काकाचं चित्र फिट करते, मामाचं चित्र फिट करते. अलग लक्ष केल्यानंतर त्याच्या सॉफ्टवेअरमध्ये लोडेड होतात चित्र. कशामुळं, आवाजामुळं. कोण बाबा, कोण काका, कोण आजा, कोण मामी, सगळं फिट झाल्यावर ते थोड्या दिवसांनी काय करते, बघते बाबा म्हणते. इज इट राईट. बाबा म्हटल्यानंतर जे तुमचे आवाज सिस्टीम आहे 5 इंद्रियामध्ये सर्वात श्रेष्ठ इंद्रिय म्हणजे तुमचा कान. त्या आवाजापासून तुमचं ब्रेन डेव्हलपमेंट झालं. ब्रेन डेव्हलपमेंट म्हणजे तुमची दृष्टी आली आणि दृष्टीतून वाच्य आली. इज इट राईट. हे सगळं तुम्हाला कशामुळे येते, हे ब्रेन डेव्हलपमेंट ही इतिहास एवढा मोठा आहे. त्याच्यानंतर देवाने दिलेली क्रिया हसमुख. बाळ कधी पण बोलवा, येते वेळी रडतंय पण बोलल्यावर हसतंय. कधी पण बाळाला बोलवा ते हसतंय ते. अलग लक्षात. आणि पुढं त्याचं ब्रेन डेव्हलपमेंट झाल्यानंतर अलग लक्षात जेव्हा मॅच्युरिटी येते तेव्हा त्याच्या माइंडला जेव्हा कळतं हे जे मी भाषण सांगालोय एका 4 गोष्टी सांगाले, हे कॉन्शियस लेवल माइंड मध्ये काम करते. काय करते, कॉन्शियस लेवल. कॉन्शियस म्हणजे मी सांगतो तुम्ही लक्ष देऊन ऐकायला, त्याला कॉन्शियस लेवल माइंड म्हणतात. आणि घरी जाता बसता माने डॉक्टरनं काय सांगितलं हे सब कॉन्शियस माइंड विचार करतात. बाबा ह्या गोष्टी सांगितल्यात, चांगल्या सांगितल्यात तर वाईट सांगितल्यात, त्याच्याबद्दल स्मरण होते माइंडला, तेव्हा सब कॉन्शियस माइंड रिॲक्ट होते आणि 10 मिनिटात 2 ऊर्जा बाहेर पडतात, सकारात्मक आणि नकारात्मक. जे सांगितलं माझ्यासाठी चांगलं आहे, सकारात्मक ऊर्जा बाहेर पडते. आणि नकारात्मक कसं आहे, ನಾವು ಜ್ಞಾನ ಮಾಡೋದು ಬಿಡು ಹಿಂಗೆ ಹೇಳ್ಕೊತ ನಾವು ಹೋಗ್ಲಿಕ್ಕೆ आणि विचार चालू. अलग लक्षात. म्हणून ब्रेन डेव्हलपमेंट पासून ब्रेनचं शार्पनेस येण्यासाठी आपल्याला काय पाहिजे, जीवनामध्ये हसलं पाहिजे. अलग लक्षात. हसणं हा फार महत्वाचा विषय आहे. अलग लक्षात. सकाळी उठून किती लोक बायकांना गुड मॉर्निंग म्हणतात इथं सांगा. एनीबडी? गुड नाईट किती लोक म्हणतात? सकाळी उठल्यावर गुड मॉर्निंग कोण म्हणत नाही. हे लवकर ಹುಡುಗರು ಡಬ್ಬೆ ಮಾಡು ಇತ್ತು 7 ಬಸ್ ಬರೋದಿ ದಿನ ಮಲ್ಕೊಂಡಿ ಆಗಿಲ್ಲ ಏ ನನಗೆ ಅಪ್ಸೋದಿಲ್ಲ ಲವಕರ ರಾತ್ರಿ ಲೇಟ್ ಆಗಿತ್ತ ಮಗ ಅಷ್ಟಕ್ಕ ಮಾಡೋರು ನೀವು ಡಬ್ಬೆ ಬಿಬ್ಬಿ ಎಲ್ಲ ತಯಾರು ಮಾಡೋಗಿ ಬರ್ತೇನೆ ಅಷ್ಟಕ್ಕ. इज इट राईट. हे कॉमन आहे सगळ्यांच्या मध्ये. अलग लक्षात. म्हणून डेव्हलपमेंट ऑफ ब्रेन सकारात्मक विचारामध्ये जेव्हा होतं हसणं हे फील पासून येतं. अलग लक्षात. 4, जेव्हा तुम्ही हसता तुमचं ऑक्सिजन लेवल जे आहे रक्तामध्ये ते फार चांगलं वाटतं. जे माणूस हसतो, हसण्यामध्ये कुणाला बी राग न करता जीवन काढत असतो.
पत्नी बरोबर एक दिवस हसून बघा की किती पण रागवले एक दिवस हसायचं सर येईल तो यान म्हणून एवढंच म्हणा ते बास किती खुश होते नवरा काय बोलला ते मला एवढं बोललं तरी शांत देवासारखा गाठ पडला. अलग लक्षात म्हणून अलग लक्षात ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ऑक्सिजन लेवल जे असते ब्लड मधले हसण्यामुळे वाढत असते. ऑक्सिजन जेव्हा लेवल तुमच्या रक्तामध्ये वाढतं ते सगळे डॉक्टर आहात बऱ्याचपैकी तुमची आयर्न बाइंडिंग कॅपॅसिटी रक्तात वाढते. काय वाढते? आयर्न बाइंडिंग कॅपॅसिटी. ऑक्सिजन जेव्हा वाढत असतं आयर्न बाइंडिंग कॅपॅसिटी जेव्हा रक्तामध्ये वाढतं तेव्हा एका भागापासून जाणारं दुसरं भागापर्यंत ऑक्सिजन कॅपॅसिटी वाढते आणि त्याच्यामुळे तुमचं शरीर तंदुरुस्त राहते. इज इट राईट? मग जेव्हा तुम्ही हसताय तुमच्या रक्ताचं लेवल ऑक्सिजनचं वाढलं तर तुमच्या हृदयावरचं जे इफेक्ट आहे ते बऱ्याचपैकी कमी होतात. बरोबर आहे? सगळेजण आता घाबरते कशाला माहित आहे? ज्याला बीपी आलाय त्याच्या डोक्यात फक्त अटॅक कधी येतोय हे एवढं घाबरपण असतं. आत्ता येतोय का मग येतोय काय माहिती, कारण डॉक्टर तो भीतीच गाठलेला असतो. आता बीपी आली बघ महिन्याला दाखवू नाहीतर कवा अटॅक मारते सांगता येत नाही बघ. काय आता लिडिंग प्रॅक्टिशनर आहेत कुठं पण जावं मिरजेला 90 पेशंट सगळे जुनेच असतात फक्त 10 पेशंट नवीन असतात. का सुरुवातला अर्धी गोळी चालू असते वर्षभर झाल्यावर 10 गोळ्या चालू असतात. मग रोग कमी केले का जास्त केले? जास्त केले. बरोबर आहे? मग ऑक्सिजन लेवलचं मी काय माहिती सांगवलंय सगळ्यांना गरज आहे कारण सगळे 45+ आहेत. सगळे बोनस लाईफ मध्ये आपण स्पार्किंग लाईफ म्हणतो आपण. आता सगळे बोनस आहे. आता कुठेतरी हिमालयाला फिरायला जातो म्हटलं तर चालत नाही. अलग लक्षात? मी ट्रेकिंगला जातो येत नाही परत. अलग लक्षात? मी ट्रेकिंगला जातो कुठं पन्हाळगडला शिवाजी महाराज गाळा विशाळगडात ना आपण पण जाऊया म्हणून जाशीला परत येणार नाही. अलग लक्षात? म्हणजे अशा गोष्टी ज्या आहेत ऑक्सिजन बाइंडिंग कॅपॅसिटी पाहिजे असेल तर त्याला मित्र पाहिजे, परिवार हसमुख पाहिजे, सकारात्मक विचार असले आपलं कर्म चांगलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टीमुळे तुमचं ऑक्सिजन बाइंडिंग कॅपॅसिटी रक्तात जेव्हा वाढते तेव्हा तुमचं ब्लड प्युरिफिकेशन वाढतंय आणि हार्ट आनंदात एकदम फील मध्ये आणि चांगल्या क्रियेमध्ये काम करत असते. जेव्हा तुम्ही 18 ते 24 वेळा श्वास घेता तेव्हा हार्ट 70 ते 80 वेळा ठोको मारते. बरोबर आहे? हृदयाची रचना देवानी फार चांगली केलेली आहे कारण ऑक्सिजन सप्लाय 24 तास हृदयाला असतो म्हणून त्या भागाला एक रोग होत नाही. बाकीच्या सगळ्या भागाशी रोग होतो. कॅन्सर कधी हार्टला झालेला ऐकलाय सर तुम्ही? एनीबडी? कोण सांगू शकता काय? ये हम कैंसर हार्ट का सत्तो यानी केड़ी दे यस हार्टला एक भाग आहे देवाने त्याला कॅन्सर असा रोग दिला नाही कारण कॅन्सर हा रोग केमोथेरपीने किंवा त्याच्याने जात नसतो. प्राणायाम हा त्यासाठी सगळ्यात रायबान उपाय आहे आणि तुमचा आहार तुमच्यासाठी रायबान उपाय आहे आणि तुमचं धैर्य त्याच्यासाठी लढण्यासाठी जे तुमच्या मनामध्ये आहे ते कधी पण त्याला गमवू नका. अलग लक्षात? म्हणून ऑक्सिजन बाइंडिंग कॅपॅसिटी आपल्यामध्ये टिकवायसाठी काय केलं पाहिजे? हसलं पाहिजे. अलग लक्षात? ऑक्सिजन कॅरिंग वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे? माइंड रिलॅक्स मध्ये ठेवलं पाहिजे. अलग ऑक्सिजन बाइंडिंग कॅपॅसिटी वाढण्यासाठी काय केलं पाहिजे? आपण विसरायला शिकलो पाहिजे. अलग लक्षात? त्या सर्व गोष्टी असतात कारण ऑक्सिजन जर रक्तामध्ये चांगलं राहिलं असेल तुमची रक्ताची गाठ कधीच तयार होत नाही. एक रक्ताची हार्ट अटॅकला गाठ तयार व्हायला किती वर्ष लागते? 20 ते 25 वर्ष लागते. किती वर्ष लागते? आणि जो स्मोकिंग करतोय आणि सकाळ संध्याकाळ मारतोय ते जाग्यावर उडतंय. नो चान्स. आणि हे दोन सोडून करतोय ते दुसरीकडे गाठ कुठं तयार होते म्हणून हार्टमध्ये बसतोय. पण हार्टमध्ये जर प्रॉपर गाठ तयार होऊन जर आपल्याला ब्लॉक कन्सिडर करायचा असेल तर 20 ते 25 वर्ष लागते. इज इट राईट? म्हणून हसण्यामुळे ही क्रिया तुमची काय होते? नॉर्मल हार्टमध्ये काम करू शकते. इज इट राईट? पाचवा आला तुमच्या अंगातली प्रतिकार शक्ती अँटीबायोटिक्स. अँटीबायोटिक्स कुठं तयार होतात म्हटल्यावर कुठं जाणार आहे काय? कुठं आहेत अँटीबायोटिक्स? अँटीबायोटिक्स म्हणजे प्रतिकार शक्ती. प्रतिकार शक्ती कुठं तयार होते? आपल्या कुठं तयार होते? शरीरामध्ये. शरीरामध्ये ती कुठून तयार होते? मनापासून. मन, धैर्य.
जिथं धैर्य असते त्याला प्रतिकारशक्ती चांगली येते आणि पांढऱ्या पेशी वाढत असतात. जो माणूस रागात असतोय, जो लढायला तलवारून पुढे तेव्हा त्याचं ब्लड काढायचं आणि WBC चेक करायचं वाढलेलं असतं. बघा तुम्ही प्रयोग करायचा असेल तर जेव्हा नवरा बायको जर जोरात चॅम्पियन असता की नाही तर WBC दोघांचं काढायचं. अँटीबायोटिक्स कसे तयार झाले असतात बघा त्याचे. अँटीबायोटिक्स तयार करण्यासाठी असणं फार गरजेचं आहे. कोविडमध्ये कित्येक लोक मेली का माहित आहे? कशाने मेली माहित आहे? व्हॉट इज कोविड? अँटीबायोटिक्स आपल्या तयार होण्याचं बंद करून घेतलो आम्ही. सकाळ धरून संध्याकाळ टीव्हीवर कोविड पिक्चर बघायचे विसरले माणूस. कुठं मेले, किती मेले, कशाने मेले. अरे 4,00,000, 3,000, 8,000, 15,000 घराच्या बाहेर पडायचे बंद केले. कोविडमध्ये माणसाचा तणाव वाढला आणि तणावामुळे तुमची प्रतिकारशक्ती कमी झाली आणि प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे तुमच्यामधला व्हायरल लोड जो वाढत गेला. अलग लक्षात, कोरोना इन्फेक्शन हे डेंजर नव्हतं, परंतु कोरोना इन्फेक्शन जे डेंजर होतं ते 10%मध्येच होतं. कोरोना इन्फेक्शन हे 90% लोकांनी होत होतं आणि कोरोना सेकंडरी कोरोना इन्फेक्शन फक्त 10% लोकांना होत होतं. त्याला निमोनियाटिक कोरोना इन्फेक्शन म्हणत होतो आणि कोॲग्युलेशन कोरोना इन्फेक्शन. निमोनियाटिक कोरोना इन्फेक्शन हे निमोनियासारखे सिम्पटम्स घेऊन यायचे. ऑक्सिजन त्याचं कमी असायचं, पेशंट ARDS मध्ये असायचा, तेव्हा पेशंट सडन डेथ व्हायचे. आणि कोॲग्युलेशन कोरोना इन्फेक्शन मध्ये आम्ही मिनिमम 8,000 पेशंट कोविडचे बघितलं असेल. मी आणि मॅडम 2019 मध्ये फर्स्ट टाइम कोविड पेशंट मीच पकडलो, मी शिवलो. त्याला आमच्या दवाखान्यावरती चांगलं ते हे घातले. डॉक्टर बाहेर पडायचे नाही म्हणाले, हे केले झाकून बसा, 14 दिवस बाहेर पडायचं नाही. मी सरळ म्हटलं मॅन्युफॅक्चर डेट आणि एक्सपायरी डेट देवाने फिक्स केलेला आहे. आलंय का लक्षात? ते गोळ्यावर कसं प्रिंट काढले बघा, तसं आमची पण फिक्स आहे. तुम्ही काय घाबरू नका. जर एक्सपायरी डेट आता फिक्स असेल तर मी जाणार कुठं बी बसलो तर झाकून. आलं का लक्षात? त्या काळात कोॲग्युलेशन कोरोना इन्फेक्शन हा आतापर्यंत तुमच्या प्रकृतीमध्ये जाणवून देत आहे. आलं का? कित्येक लोक हार्ट अटॅकने म्हणाले, कारण कोॲग्युलेशन कोरोना इन्फेक्शन जे आहे हे अजून पण व्हायरल लोडमध्ये ऍक्टिव्ह होतं. त्याच्यामध्ये डी डायमर आणि CRP हे दोन गोष्टी वाढलेल्या असतात. 90% डॉक्टर डी डायमर आणि CRP टेस्ट करायचं बंद केले. ज्या माणसाला एक्झॉशन दिसणे आणि चेस्ट डिस्कम्फर्ट वाटतं आणि त्याचं निदान लागत नाही, तुम्ही डी डायमर आणि CRP करा, 100% वाढलेलं असतं. आणि दिस इज सायलेंट किलर फॉर द कोॲग्युलेशन. आणि त्यालाच कोॲग्युलेशन कोरोना इन्फेक्शन म्हणतो आपण. अलग लक्षात, कित्येक मी 1 वर्षामध्ये 17 पेशंट धरले. 17 पेशंटमध्ये 17 वाचले. अलग लक्षात, सगळे टेस्ट केले. कोविड टेस्ट तेवढं केलो नाही त्याची. का? ती भीती एक लई मोठी त्यांच्या मनात. ती केलो तर अँटीबॉडी जातात, माहिती आहे आम्हाला. अलग लक्षात, म्हणून कोरोना इन्फेक्शन मध्ये जे गेले ते अँटीबॉडीज तयार व्हायची क्रिया आपल्या मनापासून कमी झाली, प्रतिकार शक्ती. म्हणून त्या टायमाला जर हसत गाजत राहिला असतो आणि टीव्हीवर न्यूजच बघितलं असतो, ते तिकडे बॉम्बेत येऊन गेला असता, आमचा इकडे निवांत राहिला असतो. अलग लक्षात, म्हणून हसण्यासाठी आपल्याला गरज आहे. तणावमुक्त करण्यासाठी, आपली पाचनक्रिया वाढवण्यासाठी, आपलं मनाचं स्थिरपणा आणून मनाला बॅलन्स करण्यासाठी